नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपले जे काही जिल्हा बँकेचे कर्जदार शेतकरी आहेत, अशा या कर्जदार शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळावी या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे ते समोर आलेली आहे. आणि विशेष म्हणजे की ही जी काही अपडेट आहे, बातमी आहे, तर स्वतः जिल्हा बँकेकडून आलेली आहे. आणि जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बँकेच्या संचालक नेहा माने यांच्यातर्फे आलेली ही महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर आपण कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहता हे सांगून कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. त्यासोबत आपण कुठल्या बँकेचं कर्ज घेतलं आहे नक्की कमेंट करा, जेणेकरून त्या संदर्भात काही माहिती मिळाली तर आपण त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ बनवू. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, कारण की जे आपली शासनाने कर्जमाफी जाहीर केली आहे, तर या जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये आपले जे काही कोकणातील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा कोणताच लाभ मिळणार नसल्याने अशा कर्जदार शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी मिळावी अशी मागणी आज झालेल्या बैठकीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक नेहा माने यांनी केली आहे. आणि मित्रांनो, त्या संदर्भात ही माहिती आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर नवीन असाल तर मात्र नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या मिळाल्या पाहिजे, खास करून कर्जमाफी संदर्भात. तर महत्त्वाची अपडेट अशी आहे की जी काही योजनेमध्ये त्रुटी आहेत, तर या योजनेमध्ये त्रुटी त्यासोबत अटी शर्ती निकष असल्याने आज जो काय आपला संगमेश्वर तालुका आहे त्या तालुक्यातील विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष, त्यानंतर उपाध्यक्ष, सचिव आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो, या ज्या बैठक आहेत त्या बैठकीमध्ये कोकणातील शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी जी आहे तर ती यावेळी चर्चा करण्यात आली आहे. आणि यावेळी मांडलेले जर मुद्दे पाहायचे झाले तर विशेष म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केली आहे, परंतु त्यांनी जे शेतकरी 31 मार्च 2025ला थक्केबाकी होते अशा शेतकऱ्यांना 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत आपल्या कर्जाची पूर्णफेड केली असून पूर्णफेड करून संस्था अगर बँक NPAमध्ये जाऊ नये म्हणून संस्थेला व बँकेला सहकार्य केले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या कर्जमुक्ती योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. आणि त्यामुळे अशा कर्जदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. आणि त्यानंतर 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षामध्ये नियमित असणाऱ्या सभासदांना लाभ मिळणार आहे. परंतु ज्याने 3 पैकी कोणत्याही एका वर्षात उचल करून ज्याने मुदतीत कर्जाची पूर्ण परतफेड केली आहे अशा लोकांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार नाही आणि तो मिळावा. आणि यासोबतच जी आपली जुनी महाराष्ट्र शासनाची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आहे आणि जी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे, त्या योजनेतील पात्र सभासदांना आजपर्यंत 15 ते 20% शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळालेला नाही आणि तो मिळावा. तसेच 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2009 या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची आजतागायत शासनाने कर्जमाफी न केल्यामुळे हे सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांना नव्या थकबाकीसाठी फक्त 50,000 रुपयापर्यंतच कर्जमाफी लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि त्यांना 2 लाखापर्यंत लाभ मिळावा. त्यानंतर सन 2019, 20, 21, 22 व 22-23 या कालावधीमध्ये ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन मदत पूर्ण परतफेड केली आहे असे सर्व जे शेतकरी आहेत ते प्रोत्साहनपर योजनेपासून वंचित राहत आहेत आणि त्यामुळे त्यांनासुद्धा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळावा. आणि जे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 ज्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे तर त्यांची फार्मर ID घेणे हा नियम नव्हता आणि त्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्तीचा फार्मर ID ग्राह्य धरण्यात यावा. या मुद्द्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा व सर्व लाभार्थी शेतकरी यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी एक मुख्य मागणी या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. तसेच हे मागणीचे निवेदन जे आहे तर ते मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांना देण्यात येणार आहे. आणि या बैठकीला संचालक नेहा माने, राजेंद्र सुर्वे यांच्यासह तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. आणि या ज्या काही जिल्हा मध्यवर्ती बँकेची मागणी आहे तर ती अतिशय योग्य मागणी आहे आणि त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या तर्फे अशी मागणी जी आहे ती करण्यात आली पाहिजे. तरच आपल्या नियमित आणि थकीत दोन्ही शेतकऱ्यांना जो आहे तो न्याय मिळणार आहे आणि नाहीतर त्या शेतकऱ्यांवर जो आहे तो अन्याय झालेलाच आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करून आपल्या बँकेतर्फे नक्कीच जे निवेदन आहे तर ते आपल्या सरकारला देण्यास भाग पडा. आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासन या संदर्भात जो काही निर्णय घेईल तर तो आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतील. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की एक गोष्ट नक्की होते. एक होता नेमकं रात्री जेवताना मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना किंवा मुलं अभ्यास करत असताना लाईट जाते. पण आता त्या काळजीला फुल स्टॉप. फ्लिपकार्टवर 400 ते 500 रुपयामध्ये मिळणारे हे इमर्जन्सी बल्ब्स वीज गेल्यानंतरही 3 ते 4 तास उजेड देतात. एव्हरेडी, हॅलोनेक्स, बजाज आणि पॅनासॉनिक हे 4 जबरदस्त पर्याय आहेत.
एकदा चार्ज झाले की लाईट गेल्यावर आपोआप सुरू होतात आणि संपूर्ण खोली उजळून टाकतात. पावसाळ्यात वारंवार लाईट जात असेल तर हा छोटासा खर्च तुमची मोठी अडचण दूर करू शकतो. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा आवडता बल्ब आत्ताच बघा.